नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 31 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी। राज्यातील तब्बल 28 लाख ग्रामीण घरकुलांवर आता 1 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याला अतिरिक्त 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून यामुळे ग्रामीण भागात वीज बचत आणि आर्थिक दिलासा मिळणार आहे। शेतीसाठीच्या वीज पुरवठ्यात अचानक 2 तासांची कपात केल्याने इचलकरंजी जवळील 5 गावातील संतप्त शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या नेतृत्वात महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट घेराव घातला। सलग 8 तास वीज देण्याच्या मागणीनंतर अधिकाऱ्यांनी 1 जून पासून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्रावर यंदा कमी पावसाचे सावट असून मान्सून ओढ देण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने सुधारित अंदाजात सरासरीच्या 90% पावसाची शक्यता वर्तवली असून मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनो परिस्थिती निर्माण होऊ शकते। तसेच जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तीव्र उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे। छत्तीसगड सरकारच्या बिहान योजनेमुळे महिलांच्या जीवनात मोठा बदल घडत आहे। गौरेला पेंड्रो मरवाही जिल्ह्यातील निधी तिवारी या योजनेच्या मदतीने पशुपालन आणि भाजीपाला शेती करत वार्षिक 2.5 लाख रुपयांची कमाई करत आहेत। आज त्या इतर महिलांसाठी लखपती दीदी म्हणून मोठ्या प्रेरणा बनल्या आहेत। खतांच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकार एका विशेष पॉलिसीवर काम करत आहे। या नव्या धोरणाअंतर्गत कोळसा गॅसीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर युरियाची निर्मिती केली जाणार आहे। यामुळे नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची मोठी बचत होणार आहे। खानदेशात गेल्या काही दिवसांपासून केळीचे दर स्थिर असून कमाल दर 2,400 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत। मागील आठवड्याच्या तुलनेत दरात क्विंटल मागे 100 रुपयांची सुधारणा झाली आहे। आवक कमी असली तरी उत्तर भारतात जळगावच्या केळीला मोठी मागणी असल्याने बाजारपेठेत सध्या स्थिरता पाहायला मिळत आहे। बीड बाजार समितीत 11 ते 27 मे दरम्यान तब्बल 450 क्विंटल रेशीम कोशींची मोठी आवक झाली आहे। यंदा पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या उन्हामुळे कोशांच्या उत्पादनात घट होत असली तरी बाजारपेठेत रेशीम कोशांना प्रति किलो कमाल 690 ते 780 रुपयांचा उत्कृष्ट दर मिळाला आहे। सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याबाहेर ऊस बिलासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। या आंदोलनाला आता महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला असून सत्ताधारी महायुतीने मात्र याकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा कृषी विभागातर्फे गाव पातळीवर 3,390 खरीप मोहिमा राबवल्या जात आहेत। एल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना घरगुती सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी आणि वीज प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे। घरकुल लाभार्थ्यांसाठी आज सरकारचा मोठा निर्णय। वाळू टंचाईमुळे रखडणाऱ्या बांधकामांना गती देण्यासाठी आता वाळू घाटातील एकूण साठ्यापैकी 10% वाळू थेट घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहे। यामुळे गरीब कुटुंबांना मोफत वाळू मिळून त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न सहज साकार होईल। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जलजीवन मिशनसाठी 6,400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यामुळे जळगाव जिल्ह्यातील निधी अभावी रडकलेल्या कामांना गती मिळणार असून कंत्राटदारांची तब्बल 135 कोटी रुपयांची थकीत बिले अदा होण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत। कोल्हापूर शेतकरी सहकारी संघाच्या वैभववाडी शाखेत मोठा अपहार उघडकीस आला आहे। बोगस मेमो आणि बारदान विक्रीच्या माध्यमातून सुमारे 3.8 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी राजेंद्र पाटील आणि भाग निरीक्षक तानाजी चव्हाण यांना संचालक मंडळाच्या बैठकीत तातडीने निलंबित करण्यात आले आहे। गोकुळ दूध संघाची हलाल प्रमाणपत्रावरून
सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी कर्मचारी युनियनने केली आहे। यामुळे ब्रँडला धक्का बसून लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते। दरम्यान अफवा पसरणाऱ्या आशिष जोशी यांनी वस्तुस्थिती समजल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे। छत्रपती संभाजीनगर जवळील करमाड शिवारात DMIC कंपन्यांच्या रासायनिक पाण्यामुळे शेती धोक्यात आली आहे। कूपननलिका आणि विहिरीमधून फेसयुक्त दूषित पाणी येत असल्याने जमिनी नापीक होत असून संतप्त शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संबंधित कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून 165 गावे आणि 88 वाड्यांना 288 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। प्रशासनाने 897 विहिरी अधिग्रहित केल्या असून सर्वाधिक 194 टँकर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची 5 कार्यालये अहिल्यानगर आणि नाशिकला स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर जलतज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 1 जून पासून या नव्या ठिकाणी कामकाज सुरू होणार असून आज कार्यालये पडवली, उद्या पाणीही पडवणार असा गंभीर आरोप करत मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे। अमळनेर तालुक्यात सावखेडा शिवारात तापी नदीपात्रातील वाळू माफियांच्या अड्ड्यावर प्रशासनाने मोठी संयुक्त धाड टाकली आहे। डिझेल टंचाईच्या काळात साठेबाजी करून ठेवलेला तब्बल 1520 लिटर बेकायदेशीर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे। ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स अँड ॲग्लॉन नुसार राज्यातील एकूण कर्जबाजारी शेतकरी कुटुंबापैकी तब्बल 70.6% कुटुंबे ही अल्प व अत्यल्प भूधारक आहेत। पंजाब आणि राजस्थान नंतर महाराष्ट्रात मध्यम शेतकऱ्यांवर सर्वाधिक कर्ज असून वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यासाठी कारणीभूत ठरत आहे। भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला असून यंदा देशातील सरासरीच्या केवळ 90% पावसाची शक्यता वर्तवली आहे। पहिल्या अंदाजाच्या तुलनेत यात 2% घट करण्यात आली आहे। अल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असल्याने जून महिना अधिक तापणार असून यामुळे महागाई वाढण्याची आणि पिकांच्या पेरण्यांना फटका बसण्याची भीती आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।